आणि ते गावाकडून असं खालून येत होतं. ते जाग्यावर असं टच झालं किंवा बराबर असा स्फोट झाला. महाराष्ट्र हादरला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. नेमकं काय घडलं अपघाताच्या शेवटच्या क्षणी? आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीच्या दिशेनं एका नियोजित सभेसाठी रवाना झाले होते. अजित पवार नेहमीप्रमाणेच त्यांच्या खासगी छोट्या विमानानं प्रवास करत होते. त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक आणि PA सुद्धा विमानात उपस्थित होते. सकाळी विमान जेव्हा बारामती विमानतळाच्या जवळ पोहोचलं आणि लँडिंगची प्रक्रिया सुरू झाली, त्याच वेळी ही मोठी दुर्घटना घडली. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर न उतरता जवळच असलेल्या एका शेतात कोसळलं. प्रशासनाकडून अधिकृत पंचनामा आणि चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आलं. मात्र आता समोर आलेल्या अत्यंत धक्कादायक माहितीनुसार या भीषण अपघातात अजित पवार यांनी जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्यासोबत असलेल्या इतर 6 जणांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येते. या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून बारामतीसह राज्यात खळबळ उडाली आहे. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे ते एरोप्लेन पहिल्यांदा गेलं, ते पहिल्यांदा असं वरून गेलं, मग ते फिरून आलं आणि ते गावाकडून असं खालून येत होतं आणि ते असं म्हणजे साईडला असं ते ही होत होतं उलट असं, आणि ते असं फिरलं, ते जाग्यावर असं टच झालं खाली त्या पट्टीच्या आणि जाग्यावर बराबर असा स्फोट झाला. ते स्फोट झाल्याबरोबर असा खूप मोठा ते आमच्या घरापर्यंत त्याचे पार्ट सगळे उडले आणि ते म्हणजे असं काहीच दिसलं नाही. त्याचा अचानकच स्फोट झाला ते टेकल्या बरोबर.